भयंकर गर्दी आहे. म्हणजे कसे आहे सिलेंडरची पोझिशन काय लोकांना पुरेशी आहे का अपुरी आहे? पुरेशा आहेत, फक्त काय झालंय 15 दिवसापूर्वी ज्यांनी बुकिंग केलंय त्यांना आपण आता देतोय बरं. आणि त्यामध्ये जर शिल्लक राहिले तर मग 12 तारीख कंटिन्यू करतोय. त्यामुळे एवढे काही प्रॉब्लेम येणार नाहीये. फक्त काय होतं, लोक पॅनिक होत आहेत, सिलेंडर मिळणार नाही म्हणून अगोदरच भरून ठेवायचं बघतायत. मग आत्ता बुकिंग किती आहे आणि सिलेंडर किती उपलब्ध आहेत? आता पुरेसा माल आहे तसा आपल्याकडे, परंतु ज्यांना अगोदर बुकिंग केलंय तसंच आपण वाटप करतोय. पण लोकांना इथं सिलेंडर घेऊन येऊन गर्दी करायला लागते, त्याऐवजी बुकिंगच्या नंबरप्रमाणे तुम्ही घरपोच सेवा का नाही देत? घरपोच द्यायला काही प्रॉब्लेम नाही, पण तिथंच लोक ऐकत नाहीयेत आम्हाला. आणि तिथे ड्रायव्हरच्या अंगावर लोक जाणार आणि प्रत्येक जण मागणी करणार, मलाच द्या मलाच द्या. तिथं कम्प्युटरला बघितल्याशिवाय त्यांना देता पण येत नाहीये. हा प्रॉब्लेम होतोय. त्यामुळे मग इथं आपण ही जरा गर्दी थोडीशी सुरळीत झाली की मग गाडी चालू होईल. पण जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तर घरपोच सेवाच तुम्ही द्यायचे, फक्त जेणेकरून हे जे पुढाच्या लोकांना आपण इथं बोलवतोय आणि बाहेरच्या गावातल्या लोकांना आपण गाडी पाठवतोय. कारण बाहेरच्या गावात कसं जास्त बुकिंग नाही, एका गावात 10-15 आहे, पण पुण्यामध्ये 150 आहे. एका 2 ह्याच्यामध्ये लॉटमध्ये एकामध्ये 68 असं आहे. त्यामुळे प्रॉब्लेम होतो आणि गाडी गेली की मग तो कोण एवढी गर्दी ऐकणार नाही आम्हाला. म्हणजे लोकांनी पॅनिक व्हायची गरज नाहीये, आवश्यकतेनुसार सिलेंडर उपलब्ध आहे. फक्त प्रॉब्लेम काय होतोय की ज्याचा एकच सिलेंडर आहे त्या व्यक्तीला देणं फार गरजेचं होतं आणि ज्याच्याकडे 2 आहेत तो भरून ठेवतोय, नाही संपला तरी, नाहीतर भविष्यात परत मिळेल का नाही, एवढाच विषय. तर या ठिकाणी कुडाळच्या श्री श्री भारत गॅस एजन्सीमध्ये पुरेसे सिलेंडर उपलब्ध आहेत. लोकांनी पॅनिक होऊ नये. शासनाच्या नियमानुसार 45 दिवसानंतर बुकिंग करून त्यांना ते सिलेंडर मिळणार आहेत. लोकांनी गर्दी करण्याचं किंवा पॅनिक व्हायचं काही कारण नाही आहे. या ठिकाणी श्री श्री भारत गॅसच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेलं आहे.